श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. नांदेड जिल्ह्यात खरीपाच्या 60% पेरण्या पूर्ण, पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आणि महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची पूर्वतयारी सुरू. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनी दिलेली ही माहिती. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामात 60% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. नायगाव आणि मुखेड या 2 तालुक्यात मात्र अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. पावसाळा सुरू होऊन 1.25 महिना झाला आहे. या कालावधीत एकही मोठा पाऊस झाला नाही. पेरणीनंतर उगवलेली पिकं पावसाअभावी सुकत आहेत. अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस नांदेड जिल्ह्यात पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 19% पाऊस झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पुरेशा पावसाअभावी विष्णुपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातल्या इतर जलाशयांची पाणी पातळी खालावली आहे. विष्णुपुरी जलाशयातला साठा 16% आला असून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं 14 ते 24 जुलै या कालावधीत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तर भारतीय जनता पक्षानं उमेदवारांच्या चाचपणीसाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे. नांदेड महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपच्या वतीनं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सध्या नांदेड महापालिकेत काँग्रेसचे 41 तर भाजपचे 2 नगरसेवक असून एमआयएम पक्षाचे 11 नगरसेवक आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आरक्षणाची सोडत नुकतीच काढण्यात आली. मतदारांना आता एकूण 81 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. प्रभाग क्रमांक 1 ते 19 मधून प्रत्येकी 4 तर प्रभाग क्रमांक 20 मधून 5 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नांदेड इथं शिवसेनेच्या वतीनं शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा सरकारविरुद्ध संघर्ष सुरू राहील. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून 7/12 कोरा करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याचं सांगितलं. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीनं गेल्या सोमवारी राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती बँकांसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथंही आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवण्यात आला. बँकेचे अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्धापूर इथं एक बैठक घेऊन यापुढे कर्जमाफ होईपर्यंत कर्ज परतफेड न करण्याची सामुदायिक शपथ घेतली. शेतकऱ्यांच्या खात्यावरील संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत या शेतकऱ्यांना विशेष कोणताही लाभ मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काल नांदेडनजीक धनेगाव इथं त्यांच्या समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आमदार अमिता चव्हाण, आमदार अमर राजूरकर, आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवली. यात नांदेड ते परभणी, परभणी ते जालना, परभणी ते परळी अशा विविध भागात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात तब्बल 375 विना तिकीट प्रवासी सापडले. तसंच 48 अनियमित प्रवासी सापडले तर 104 जणांवर परवानगीशिवाय जास्त सामान घेऊन जाण्यामुळे कारवाई करण्यात आली. यातही 3 प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या विनातिकीट प्रवाशांकडून एका दिवसातच 1,60,000 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. सामाजिक न्याय दिन, राजर्षी शाहू महाराज जयंती तसंच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रमजान ईद तसंच आषाढी एकादशी जिल्हाभरात पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली. आताच आपण नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते आनंद कल्याणकर. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.